तर दिल्लीमध्ये मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शनं केलेली आहेत। तुर्कस्तानने पाकिस्तानचं समर्थन केल्यामुळे व्यापारी आक्रमक झालेत। तुर्कस्तानमधून आलेलं मार्बल फोडत व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवलेला आहे। शिवाय जे देश पाकिस्तानला मदत करतील अशा देशांची व्यापारी संबंध संपवण्याची घोषणा यावेळेला व्यापाऱ्यांनी केलेली आहे। आंदोलनादरम्यान पाकिस्तान आणि तुर्कस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। तर दिल्लीमध्ये आपण दिल्लीतली दृश्य बघतोय। मार्बल व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केलेली आहेत। तुर्कस्तानमधून येणारे जे मार्बल आहे ते फोडून तुर्कस्तानचा निषेध नोंदवलेला। आपण बघितलं होतं तुर्कस्तानने पाकिस्तानला थेट पाठिंबा दिलेला होता आणि भारत विरोधी कारवाई असं समजून भारतीय व्यापाऱ्यांनी सुद्धा आता यावरती आक्षेप घेतलाय आणि जे तुर्कस्तान सोबतचे व्यापारी संबंध आहेत ते थांबवण्याचा निर्णय घेतलाय। दुश्मन देश पाकिस्तान का साथ देने की वजह से तुर्की के जो प्रोडक्ट हैं उसका भारत में बहिष्कार हो रहा है। खास करके जो मार्बल का आयात किया जाता है, यहाँ पर जो व्यापारी हैं दिल्ली के राजा गार्डन में, ये देखिए कि मार्बल का नुकसान कर रहे हैं, मार्बल तोड़ रहे हैं। और ये तोड़ने के पीछे की एक वजह यह है कि इसके जरिए अपना वो गुस्सा जाहिर कर रहे हैं और इनका कहना है कि जो तुर्की से मार्बल आयात होता है अब वो आयात नहीं करेंगे। आपने अपना मार्बल भी तोड़ दिया। हम हमारे जब देश की बात आएगी तो सारा देशवासी एकजुट होकर खड़ा है हमारे देश के साथ में। और तुर्की ने जो घृण्य काम किया है, जो आतंकवादी समर्थित प्रदेश पाकिस्तान को जो सहायता दी है, हम पूरा रोष करेंगे और उसकी अर्थव्यवस्था को चरमराने के लिए मजबूर कर देंगे। हम तुर्की से जो हमारा 2 से 2.5 करोड़ का सालाना 10 लाख मीट्रिक टन पत्थर आ रहा है, हम उससे नहीं लाएंगे और हम पूरा यूरोप की ओर ट्रांसफर करेंगे उसको। अच्छा, ये बताइए कि आपका तो बहुत बड़ा कारोबार है मार्बल का यहाँ पे दिल्ली के राजा गार्डन में। ये जो तोड़ा है ये तुर्की का है? हाँ, ये तुर्की का है। मुला एक जगह है, मुला के अंदर और करामान के अंदर जो पत्थर ज्यादातर हमारा वहीं से आता है तुर्की के अंदर में, वो पत्थर तोड़ा। ये मुला का पत्थर है। हम पूरे तुर्की का बहिष्कार करते हैं। तर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तान विरोधात भारताने संतापाची लाट आहे आणि तुर्कस्तानच्या वस्तूंवरती देशभरातून बहिष्कार टाकण्यात येतोय। आता राजस्थानातील ज्वेलर्सने सुद्धा तुर्कस्तानात बनलेल्या दागिन्यांवरती बहिष्कार टाकलाय। यामध्ये जयपूर, जोधपूर समवेत अनेक शहरातील प्रमुख ज्वेलर्सने तुर्कस्तानमधील दागिने न विकण्याचा निर्णय घेतलाय। जोपर्यंत तुर्कस्तान पाकिस्तानला साथ देणार तोपर्यंत हा बहिष्कार सुरूच राहणार असं ज्वेलर्सने स्पष्ट केलंय। तर इकडे पुण्यामध्ये आता मसाले आणि सुकामेवा संघटनेकडून सुद्धा तुर्कीच्या मालावरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। भारताविरुद्धच्या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ तुर्कीच्या मालावरती मसाले आणि सुकामेवा संघटनेने सुद्धा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। तुर्कीहून आयात होणाऱ्या सफरचंदांवरती बहिष्कार टाकल्यानंतर आता मसाले आणि सुकामेवा व्यापाऱ्यांनी बॅन तुर्की याचा अवलंब केलाय। यावेळेला भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा निर्णय एकमताने घेतला गेलेला आहे। त्याऐवजी पर्यायी देशांकडून माल घेण्याचं आवाहन संघटनेने व्यापाऱ्यांना केलं आहे। हम व्यापारी सब ने डिसाइड किया हुआ है कि हम तुर्की के सब ड्राई फ्रूट्स और बाकी का सब इंपोर्ट मटेरियल का बहिष्कार करेंगे और उससे तुर्की को बहुत फाइनेंशियल लॉस होगा और इंडिया के लिए ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं आएगा, ना इंडियन कस्टमर्स के लिए कुछ प्रॉब्लम आएगा, क्योंकि इंडिया के पास ऑप्शंस बहुत है। तर भारत पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानच्या भूमिकेमुळे देशात संतापाची लाट आहे। नापाक पाकच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या तुर्कस्तानसोबतचे जे सगळे व्यवहार आहेत ते थांबवण्यात येत आहेत। दरम्यान राष्ट्रप्रथम अशी भूमिका घेत व्यापारी, सिने कलाकार असोसिएशन तसंच पर्यटक यांनी तुर्कस्तानला चांगलाच दणका दिलाय। बघूया। पाकिस्तानशी मैत्री संकटात तुर्की, भारतात बायकॉट तुर्कस्तानचा नारा, पाकची साथ तुर्कीला पडणार महागात। दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहणं तुर्कस्तानला भारी पडतंय। पाकिस्ताननं सीमेपलीकडून पाठवलेल्या ड्रोनची भारतीय एअर डिफेन्स सिस्टमनं जी अवस्था केली, अगदी तशीच अवस्था सध्या तुर्कस्तानच्या व्यापाराची झाली आहे। बायकॉट तुर्कस्तान या मोहिमेनं तुर्कीच्या व्यापाराचे 3 तेरा वाजलेत। भारतीय पर्यटकच नव्हे तर फळं आणि ड्रायफ्रूट्स, मार्बल, क्रॉकरी आणि कार्पेट व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकलाय।
पाकिस्तानचा मित्र तुर्कीप्रमाणेच अझरबैजानवर भारतानं बहिष्कारास्त्र डागलंय. देशातील अनेक प्रवासी कंपन्यांनी तुर्कीचं बुकिंग थांबवलंय. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुर्की अझरबैजानला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांचे दौरे ऑपरेटर्सनी रद्द केलेत. हे प्रमाण 250% वाढलंय. या बहिष्कारामुळे तुर्कस्तानचं जवळपास 3,300 कोटींपेक्षा जास्त नुकसान होणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे 2024 मध्ये 3,30,000 भारतीय पर्यटक तुर्कीला फिरण्यासाठी गेले. 2023च्या तुलनेत ही संख्या 20% अधिक होती. एक भारतीय पर्यटक सरासरी 85,000 रुपये खर्च करतो असं मानलं तर तुर्कस्तानचे यावर्षी 3,300 कोटींपेक्षा जास्त नुकसान होणार आहे. पाकिस्तान एक रोग नेशन है, एक टेररिस्ट को पनाह देने वाला नेशन है. उस नेशन को टर्की और अजरबैजान सपोर्ट करें, ड्रोन्स देकर, मनी देकर, ये बात एकदम क्लियर होती है कि हमें इन नेशंस के साथ काम नहीं करना चाहिए. और इसके लिए हमने एक ट्रैवल एडवाइजरी निकाली थी कि इन कंट्रीज में ट्रैवल नहीं करना चाहिए. आशियातील सर्वात मोठा मार्बल निर्यातदार असलेल्या उदयपूरच्या मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान सोबतचा सगळा व्यापार थांबवलाय. भारतात आयात होणाऱ्या सुमारे 70% मार्बलचा पुरवठा तुर्कीकडून होतो. भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानातून आयात केल्या जाणाऱ्या 3,000 कोटींच्या मालाला स्थगिती दिली आहे. यहाँ पे जो भी टर्की से आयातित माल जो भारत के अंदर आता है उस पर रोक लगाने का एक निर्णय लिया है और हमारे सभी सदस्यों ने इसे सर्वसम्मति से स्वीकार किया है. भारत के अंदर लगभग आप बात करें तो 14 से 18 लाख टन माल आयात भारत के अंदर होता है, जिसके अंदर एक बहुत बड़ी भागीदारी लगभग 70% की टर्की के आयातित माल की है. एकीकडे देशभरात तुर्कीचा निषेध होत असताना पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद बंद केले. गेल्या काही दिवसांपासून तुर्कीच्या सफरचंदांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. तुर्की सफरचंदांच्या ऐवजी इतर ठिकाणांहून आलेले सफरचंद खरेदी केले जात आहेत. पण या व्यापाऱ्यांना आता थेट पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सगळ्यांच्या माध्यमातून सांगतोय की हे अभियान टर्की बायकॉटचं थांबणार नाही. त्यांनी पाकिस्तानला मदत केली होती, त्याच्यामुळं तो बायकॉटचा निर्णय घेतला आणि आता तर धमकी दिली म्हणल्यावर तर आता अजून पण बायकॉट करणार आणि अजून पहिल्यापेक्षा डबलनी आम्ही हे करणार. नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता. पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत. राष्ट्र प्रथम हे धोरण स्वीकारत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन सारख्या चित्रपट संस्थांनी सुद्धा तुर्कीमधील चित्रीकरण स्थळांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. जिन्होंने इंडिया पाकिस्तान के वॉर के बीच में पाकिस्तान की खुल के मदद की, इसलिए AICW ने स्टैंड लिया है. कोई भी पिक्चर की शूटिंग्स फिल्म की, चाहे वो प्रोड्यूसर हो, प्रोडक्शन हाउस हो, चैनल हो, फाइनेंसर हो, कोई भी टर्की में नहीं करेगा. हमने उसे ब्लैंकेट बॉयकॉट कर दिया है और कोई भी टर्की कंट्री का आर्टिस्ट हो, प्रोड्यूसर हो, प्रोडक्शन हाउस हो इंडिया में, वो उसे भी बॉयकॉट कर दिया है. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं तुर्कीतील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केला. एकूणच दहशतवादाला पोहोचणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहत भारताशी पंगा घेणाऱ्या तुर्कस्तानला ही दोस्ती चांगलीच महागात पडणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.